नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. सर्वात सगळ्यांना, माझ्या दादाला, वहिनीला आणि माझ्या गोडताईंना आज श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी पहिल्यांदा सकाळी आज 4 वाजता उठले. 4 वाजता उठल्यानंतर सगळीकडलं झाडून पुसून ती घेऊन नंतर आंघोळ ती करून घेतली. त्यानंतर मी तुळशीला दिवा लावला, देवापाशी दिवा लावला. नंतर शेगडीची पूजा करून घेतली. शेगडीची पूजा करून झाल्यानंतर शंभू बाळाला जायचं होतं कॉलेजला, त्याच्यासाठी मी बटाट्याची भाजी आणि चपात्या करून घेते आता. तर बटाटे आहेत ना, उभे उभे असे कट करून घेतले. नंतर कढईमध्ये थोडेसे तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले. ते चांगले तडतडले की त्यानंतर मी लसूण त्यामध्ये चांगला परतून घेतला. त्यानंतर कढीपत्ता टाकून टॅमॅटो टाकलं. आता इथं काय झालं मैत्रिणींना, की मी शंभू बाळापुरतीच भाजी बनवणार होते, पण माझ्या लक्षात आलं की ते दोघांची आणि डब्याची मला भाजी बनवायची. तर एकाच टायमाला मी इथं भाजी बनवून घेतली. मीठ टाकल्यानंतर चांगलं सगळीकडनं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं. आणि आता 4-5 मिनटासाठी बटाटे शिजण्यासाठी ठेवते दुसऱ्या शेगडीवरती. बटाटे शिजेपर्यंत इथं मी दुसऱ्या साईडला चपात्या लाटून घेते. तर शंभू बाळाला गडबड होत होती ना, त्याच्यामुळे मी अगोदर चपात्या लाटून घेतल्या आणि तिकडं भाजी होती तवरचं. ही सकाळची बघा धावपळ सोमवारची. आज मला महादेवांच्या मंदिरात बी जायचे आणि घरातली पूजा करायची. तर कुठलेही सणवार असले की लय धावपळ होते आणि आपल्याला देवाच्या भक्तिभावाने आपण पूजा करतो, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला असा टाईम काढावाच लागतो. तर हे बघा, माझी चपात्या आता दोन्ही झाल्या. त्यानंतर मी बाहेर आले. तर शंभू बाळाचा डबा ते भरून दिला आणि बाहेर आले. नंतर उंबरटा स्वच्छ धुवून घेतला, पुसून घेतला. त्यानंतर उंबरट्यावरती सगळीकडनं रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ दिला. तुळशी मातेला पाणी वाहिलं, हळदी कुंकू वाहिली, फुलं ती वाहून पूजा ती झाली माझी. उंबरट्याची लगेच मी पूजा करून घेतली. तर आता रांगोळी काढली, तर पांढरी रांगोळी काढली होती ना, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं. तर आता माझी सगळी अशी पूजा झालेली आहे बाहेरची, तर तुम्ही बघू शकता. तर आज श्रावण सोमवारमुळे मी काय केलं, पांढरीच रांगोळी काढली, त्यात कलर ते भरले नाहीत. तर पांढरा रंग शुभ असतो सोमवारी, त्याच्यामुळे मी पांढरीच रांगोळी काढली. तर खूप छान प्रसन्न वातावरण वाटत होतं. सकाळ सकाळ उठल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये येते. तर त्यानंतर मी सगळी पूजा ती करून घेतली. पूजा करून घेतल्यानंतर इथं मी बर्फाचं शिवलिंग करून घेतलं. तर हे बर्फाचं शिवलिंग केल्यानंतर मी एका तांब्याचं ताटाने त्याच्यामध्ये ठेवलं, एक प्लेट ठेवून. आणि त्यानंतर त्यांना अभिषेक ते केला, दूध पाणी ते वाहून. इथं बघा गोकर्णीची फुलं होती झाडाला आलेली, ती वाहिली. त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर बेलाची पानं ती वाहिली. तर बेलाचं देठ तर देवाच्या साईडला ठेवायचं आणि पानाचं देठ ते आपल्या साईडला ठेवायचं असं. आता महादेवावरती पान वाहताना आपल्याला बेलाचं काय करायचं, तर सरळ बाजू महादेवाच्या अशी पिंडीवरती ठेवायचे आणि उलटी साईड ती वरच्या साईडनं दिसली पाहिजे असं आपल्याला पान ठेवायचे. त्यानंतर बघा उदबत्ती ती ओवाळून मी निरंजन ती ओवाळलं. त्यानंतर देवाला मनाभावापासून प्रार्थना केली. सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं राहू दे देवा, हीच प्रार्थना केली. त्यानंतर खडीसाखराचा नैवेद्य दाखवला. खडीसाखराचा नैवेद्य दाखवल्यानंतर देवाची आरती करून घेतली. आरती करून झाल्यानंतर बघा इथं गुलबासाची फुलं राहिली होती, ती साईडला ठेवून घेतली. तर खूप छान दिसत होतं शिवलिंग बर्फाचं. तुम्हालाही मंदिरात जाता आलं नाही तर तुम्ही असं घरी करू शकता. तर खूप छान वाटत होतं आणि सगळ्यालाच पूजा करता आली घरामध्ये. तर सगळ्यांना एकदम भारी असा आनंद वाटत होता. तर तुम्ही बघू शकता एकदम छान पूजा माझी झालेली आहे. आता मला मंदिरात बी जायचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.